भंडारा जिल्ह्यात काल दुपारपासून अनेक पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळत आहे आणि अनेक पेट्रोल पंपाच्या साठा संपल्याचे बोर्ड हे पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर झालेल्या अफवेमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आहोत आणि साकोलीत आपण हे चित्र बघू शकता की लोकांनी अफवेला बळी पडून मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केलेली आहे। एकीकडे प्रशासन म्हणतो की असा कोणत्याही प्रकारच्या अफवेवर लक्ष देऊ नका आणि कोणत्याही प्रकारचा साठा संपलेला नाही, मुबलक इंधन आहे, तरी लोकांनी या अफवेला बळी न पडता पॅनिक स्थिती करू नका आणि गर्दी करू नका। तरी सुद्धा लोक या ठिकाणी गर्दी केलेली आहे। अचानक गर्दीमुळे जो 2 दिवस चालणारा पेट्रोल हा एका दिवसात संपत आहे। पेट्रोल पंप चालक सांगतात की कोणत्याही प्रकारच्या कंपनीकडून साठा थांबवलेला नाही, वेळोवेळी साठा त्यांना मिळत आहे। वाहतुकीमुळे त्यांना 3 ते 4 तास थोडा उशीर होत आहे, मात्र पेट्रोलचा साठा मुबलक आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवेला बळी पडू नका असं त्यांच्याकडून सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। माझा पंप लाखांदूरला आहे। आजूबाजूच्या परिसरातून गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा काल भरपूर प्रमाणात ग्राहकांची गर्दी झाली, परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भरपूर साठा उपलब्ध आहे। फक्त टँकरची जी अडचण आहे ते टँकरची अडचणसुद्धा IOCचे अधिकारी असतील, HPCचे असतील, BPCLचे असतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या पंपावर काल 20,000 लिटर सेल झाला, त्यात 10,000 लिटरची वाढ झाली। 10,000 लिटर पेट्रोल आणि 10,000 लिटर डिझेल बोलवल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय साठा ठेवला जातो, रिझर्व्ह साठा ठेवला जातो, तो सुद्धा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे। आता हळूहळू परिस्थिती सुधरत आहे आणि आतापर्यंत त्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सर्व गरजू लोकांना आम्ही डिझेल आणि पेट्रोलची व्यवस्था केली आणि आज दुपारी सुद्धा टँकर येण्याची शक्यता आहे। नितीन कुते, LS मराठी, भंडारा।